विमान अपघातात दादा वाचले, दादा जिवंत आहेत, दादा परत येणार, या सगळ्या अफवा आता खोट्या ठरल्या आहेत. कारण विमान अपघाताविषयी एक असे धक्कादायक सत्य आता समोर आले आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. आता या दादा परत येणार अशा स्वरूपाच्या बातम्या कधीच येणार नाहीत. कारण विमान अपघाताचा एक असा नवीन आणि विदारक व्हिडिओ तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे, ज्याने या अपघाताचे खरे आणि भयावह चित्र पहिल्यांदाच जगासमोर मांडले आहे. आतापर्यंत ज्या सर्वसामान्य जनतेला वाटत होते की दादा परत येतील, किंवा जे कार्यकर्ते दादा गेल्याच्या दुःखात आकांत करत होते, आता त्याच लोकांच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप आणि रागाची भावना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे CIDच्या सखोल तपासामध्ये एक असा व्हिडिओ समोर आला आहे, एक असा खळबळजनक पुरावा सापडला आहे, ज्या पुराव्यामधून या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड समोर आल्याचे बोलले जात आहे. आज एक असे मोठे नाव संशयाच्या भोवऱ्यात आले आहे, ज्याचा विचारही कोणी स्वप्नात केला नव्हता. ही बातमी येताच कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबले आणि त्या जागी अन्यायाविरुद्ध पेटलेली रागाची आग दिसू लागली. काल परवापर्यंत प्रसारमाध्यमांमध्ये दादा परत येणार, दादा जिवंत आहेत, दादा उद्या किंवा परवा दर्शन देतील अशा बातम्या दाखवून जनतेला एका भ्रमात ठेवले जात होते. त्यांना भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवले जात होते. मात्र या अफवा पसरवण्यामागे खरी बातमी लपवण्याचा एक मोठा उद्देश होता, आणि ती दाबून टाकलेली खरी बातमी आज उघड झाली आहे, तीही एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. CIDने एक असा अकल्पनीय आणि वेगवान तपास केला, ज्याचे आदेश खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आज हे सत्य समोर येण्यामागे मुख्यमंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात असून कार्यकर्ते त्यांचे आभार मानत आहेत. 28 जानेवारीला झालेला तो दुर्दैवी अपघात, नंतर झालेला अंत्यविधी, सुनेत्रा वहिनींनी घेतलेली शपथ, आणि आता बारामतीमध्ये दादांचा पुतळा बसवण्याची झालेली तयारी, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बातम्यांमध्ये मात्र वेगळाच खेळ सुरू होता. दादा परत येणार या अफवा पाहून लोक भावनिक होत होते, त्यांना ते खरे वाटत होते. पण या अफवा पसरवण्यामागे जनतेचे लक्ष विचलित करणे आणि खरी माहिती दाबणे हेच कारस्थान होते. अखेर ती दाबून टाकलेली माहिती आता स्फोटक पद्धतीने समोर आली आहे. कारण 28 जानेवारीला जे काही घडले ते सगळ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले. पण त्याच्या आधीच्या रात्री म्हणजे 27 जानेवारीला मुंबईमध्ये पडद्यामागे नक्की काय शिजले हे कोणालाच माहिती नव्हते, आणि अखेर तेच भयानक सत्य आता समोर आले आहे. खरं तर दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आज या प्रकरणात उजेडात आल्या आहेत. एक म्हणजे 27 जानेवारीला पूर्ण दिवसाभरात आणि त्या काळारात्री 24 तासात काय काय घडले, कशा पद्धतीनं प्लॅनिंग झाले आणि कशा रीतीने हा गेम तयार झाला हे तर समोर आलेच आहे. पण अपघात झाल्यानंतर विमानतळाच्या अगदी शेजारून चित्रित केलेला एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो याआधी कधीच पाहिला गेला नव्हता. एका अज्ञात व्यक्तीने तिथे जाऊन तो व्हिडिओ काढला होता, आणि सुदैवाने तो व्हिडिओ आता न्यूज चॅनलच्या हाती लागला आहे. तो व्हिडिओ डिलीट केला जाणार होता, पण तत्पूर्वीच तो एका व्यक्तीने न्यूज चॅनलवर प्रसारित केला, आणि संपूर्ण महाराष्ट्राला या अपघाताचे खरे स्वरूप समजले. आता या बातम्या कधीच येणार नाहीत की दादा जिवंत आहेत किंवा दादा वाचले आहेत, कारण त्या एका व्हिडिओने आणि 27 तारखेच्या त्या गुपित गोष्टीने प्रकरणाचे सगळे चित्रच बदलून टाकले आहे. आज या प्रकरणात अशी एक वेगळीच आणि निर्णायक घडामोड समोर आली आहे, ज्यामुळे आता लोक म्हणत आहेत की दादांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या तत्पर निर्णयाचे आता सगळे लोक स्वागत करत आहेत. कालपर्यंत ज्यांनी भ्रम पसरवले होते त्यांना आता पूर्णविराम मिळाला असून आता खोट्या बातम्या दिसणार नाहीत, कारण दाबून टाकलेली माहिती बाहेर आली आहे. दादा खरंच गेले आहेत हे कटू सत्य आता समोर आले आहे. पण ते नैसर्गिकरित्या गेले नसून त्यांच्या जाण्यामागे कोणाचा तरी हात होता का? अपघाताचा मास्टरमाइंड कोण होता? या संदर्भातील दोन महत्त्वाचे पुरावे आता समोर आले आहेत. एक म्हणजे विमानतळा शेजारचा तो नवीन व्हिडिओ, आणि 27 तारखेचा तो संशयास्पद घटनाक्रम. आता या मास्टरमाइंडचं नाव समोर आल्याने त्याच्या मुसक्या लवकरच आवळल्या जातील, आणि त्याला कठोर शिक्षा होऊन दादांना न्याय मिळेल अशा प्रकारची चर्चा आता जोर धरू लागली आहे. दादांच्या निधनाला 15 ते 20 दिवस उलटून गेल्यानंतर जे सत्य बाहेर आले नाही ते आज तपास यंत्रणेच्या 2 तासांच्या कारवाईत समोर आले, आणि हे केवळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे शक्य झाले. त्यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे हे तपास यंत्रणेचे काम होते, आणि अखेर त्या आदेशानुसार काम होऊन संपूर्ण महाराष्ट्राला आज या घटनेचा खरा खुलासा झालाय. पण आता यामागचा खरा सूत्रधार कोण? दादांच्या या अपघाताचा प्लान नक्की कसा आखला गेला होता? खरोखर तो अपघात होता की अत्यंत थंड डोक्याने केलेली एक राजकीय खेळी होती? याविषयीचे तपशील आता स्पष्ट झाले आहेत. मग कोण आहे तो चेहरा ज्याने दादांच्या विमानाचा घात घडवून आणला? सुरुवातीला हे प्रकरण केवळ तांत्रिक बिघाडामुळे किंवा वैमानिकाच्या चुकीमुळे घडले असावे असे सांगून विषय मिटवण्याचा जो प्रयत्न झाला त्यामुळे जनतेचे समाधान झाले नाही. कारण जेव्हा टीव्हीवर दादांच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा नागरिकांना त्यावर विश्वासच ठेवता येत नव्हता, आणि म्हणूनच लोकांच्या मनात विविध संशयांनी घर केले होते. 29 नोव्हेंबरला दादांचे शरीर
पंचतत्वात विलीन झाले. परंतु तेव्हापासून आजवर दादा जिवंत असल्याच्या चुकीच्या माहिती जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. या खोट्या गोष्टी सांगताना खरी माहिती मात्र लपवली गेली की हा अपघात पूर्वनियोजित असू शकतो आणि दादांच्या मृत्यूला काही विशिष्ट व्यक्ती कारणीभूत असू शकतात. संशयाची सुई नक्की कोणाकडे होती हे प्रसिद्धी माध्यमात येऊ दिले गेले नाही. पण काळानुरूप जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सीआयडीला पाचारण केले तेव्हा या यंत्रणेने केलेल्या तपासातून असे सत्य बाहेर आले आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. कालपर्यंतच्या सर्व चर्चा आता निरर्थक ठरल्या आहेत. वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही हे दिले गेलेले स्पष्टीकरण आता अत्यंत संशयास्पद वाटते आहे. जेव्हा या प्रकरणाची मुळे 27 तारखेच्या मध्यरात्रीपासून तपासली गेली तेव्हा सर्व गूढ उकलू लागले. अपघाताची घटना जरी 28 तारखेची असली तरी त्याचे नियोजन मात्र 27 तारखेच्या रात्रीच पूर्ण झाल्याचा दाट संशय आहे. त्या रात्री पडद्यामागे काय राजकीय घडामोडी झाल्या हे कोणालाच माहिती नव्हते.